अनेक शतकांची समृद्ध परंपरा असलेल्या भारतवर्षात आपलं संपूर्ण जीवन विद्यादान आणि सामाजिक सुधारणांसाठी वाहून घेणाऱ्या व्यक्तींची वानवा कधीच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे, यादी खूप मोठी आणि न संपणारी आहे. आणि ह्याच वैभवशाली परंपरेतलं एक ताजं नाव आहे विद्यार्थी विकास योजना, ज्यामुळे गरीब परंतु बुद्धिमान आणि शिकण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं जीवन उजळून निघालं आहे. अनेक तरुण बुद्धिमान विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या या नाविन्यपूर्ण योजनेचे प्रवर्तक श्री रवींद्र कर्वे हे TJSB या आघाडीच्या सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एका व्यक्तीने मोजक्या विद्यार्थ्यांसाठी चालू केलेल्या ह्या उपक्रमाचे आज 1000हून जास्त विद्यार्थ्यांना सहाय्यभूत होणाऱ्या एका मोठ्या योजनेत रूपांतर झालं आहे. आता ही योजना सेवा सहयोग फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्याची निवड करण्याचे निकष वस्तुनिष्ठ आहेत आणि त्यात फक्त विद्यार्थ्याची क्षमता आणि त्याच्या कुटुंबाची त्याला मदत करण्याची इच्छा यांचा समावेश आहे. योजनेचा फायदा घेण्यासाठी 10वी आणि 12वीत उत्तम गुण आणि कोणत्याही प्रतिष्ठित महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेतली चांगली कामगिरी यांची आवश्यकता आहे. विद्यार्थी निवडण्याची पद्धत काटेकोर, सर्वसमावेशक आणि लिंगनिरपेक्ष आहे. विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याचे अंतिम उद्दिष्ट त्यांना स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवणे हे आहे. हा परोपकार नसून भविष्यात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची तळमळ असलेल्या विद्यार्थ्याला दिलेला मदतीचा हात आहे. आवश्यकता असेल तिथे संपूर्ण खर्च दिला जात असला तरी पालकांना शक्य तितकी रक्कम स्वतः भरण्यासाठी उद्युक्त केलं जातं. त्यामुळे ते कुटुंब ह्या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग तर बनतच, पण त्यांच्या मनावर उपकारांचं ओझं न राहता आत्मसन्मान देखील जपला जातो. शिक्षणाचा स्तर किंवा मदतीसाठी कोणतीही कालमर्यादा नाही. विद्यार्थी विकास योजना आणि विद्यार्थी यांच्यामधील नाते केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून बहुआयामी आहे. शिक्षण चालू असताना तसंच त्यानंतर देखील त्यांचे मार्गदर्शक, मेंटॉर्स, विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबर सातत्याने अर्थपूर्ण संवाद चालू ठेवतात. ज्ञानाधिष्ठित मार्गदर्शन हे या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. योजनेमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी तसंच इतर अनेक प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आमची पाळंमुळं आता संपूर्ण महाराष्ट्रात रुजली आहेत. इथली जवळजवळ सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि सर्व प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयं, IIT तसंच NIT मध्ये देखील आपले विद्यार्थी शिकत आहेत. लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आणि दिल्या जाणाऱ्या सहाय्याच्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे. कोणतीही रक्कम विद्यार्थ्याला थेट द्यायची नाही हे धोरण असल्यामुळे सर्व आर्थिक मदत त्या शिक्षण संस्थेकडे जमा केली जाते. विद्यार्थी विकास योजनेचे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. स्वतःची कमाई चालू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असून त्यांनी आता ह्या योजनेसाठी देणगी द्यायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर मार्गदर्शक म्हणून काम करण्याची तयारी देखील दर्शवली आहे. माजी लाभार्थी विद्यार्थ्यांनी हे काम पुढे न्यावे ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण संवाद हा या योजनेचा भविष्यकाळातील एक महत्त्वाचा भाग असणार आहे. सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या योजनेशी संबंधित सर्व विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक आणि स्वयंसेवक यांचे एक वार्षिक संमेलन भरवले जाते. यामुळे स्नेह वृद्धिंगत करण्याची संधी मिळते आणि भविष्यातील योजनांवर चांगले विचारमंथनही होते. त्याचवेळी कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचा दाता किंवा एखाद्या दात्याला त्याने ज्याला मदत केली आहे अशा विद्यार्थ्याची ओळख सांगितली न जाण्याची दक्षता फाउंडेशनकडून घेतली जाते. त्यामुळे कोणाच्याही मनावर उपकार किंवा दान यांचे दडपण येत नाही. त्या संस्थेचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की देणगीदारांना ते माहिती सतत देत असतात की कुठच्या विद्यार्थ्याचं कुठपर्यंत शिक्षण झालं, त्याचा काय फायदा झाला, तर त्यांचे फोटो, त्यांच्याविषयी माहिती, म्हणजे काहीतरी आपण ज्याचा विनियोग व्यवस्थित होतोय याचं समाधान देणगीदाराला मिळतं.
तसंच एखाद्या खेडेगावातल्या शाळेमध्ये बिल्डिंग जुनी झाली असेल किंवा नवीन काही बांधकाम करायचं असेल त्यासाठीही ते पैसे जमवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च जवळजवळ शून्य आहे, कारण त्यांचे कार्यकर्ते हे निरलसपणे कसलेही मोबदला न घेताना काम करत असतात. त्यामुळे जनरली जे ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यावरती जे NGOचा खर्च होतो तो जवळजवळ त्यांच्याकडे शून्य आहे. I was completely impressed with the kind of work that Raviji has done and is doing, and I had the good fortune of not just contributing financially to what he's trying to do, but also really to start mentoring some of the students that are a part of his program. As a corporate, we've been associated with Raviji for a while, and I feel that he's a very different NGO in many ways. And the selection criteria and the rigor with which the selection actually goes forward, and by that I mean they're not just particular about the fact that they're going to take high achievers and high potential students, but they make sure that the student continues to perform at that level going forward as well. And I think that's a very different approach to this kind of an approach, because often people think that you're just helping somebody. Raviji's view is not that. He says the student must have aspiration, must have a dream, and we are only here to make sure that the financial aspect of that dream is met. So I really like that. I think it's very different to what many other people do. It needs help and support. It needs the help of people who are like-minded, who can come in and help support a cause like this. But I think the more people who can join this movement, the more we're going to see the youth of India actually achieve their potential. विद्यार्थी विकास योजना आणखी एका कामासाठी आर्थिक सहाय्य करते, ते म्हणजे दुर्गम भागातील शाळांसाठी पायाभूत शैक्षणिक सुविधांची निर्मिती. या ठिकाणी अशा अनेक शाळा असतात ज्यांना दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची गरज असते. त्यांना शहरी भागातील शाळांप्रमाणे संगणक, उत्तम प्रयोगशाळा आणि तत्सम सुविधांची देखील आवश्यकता असते. विद्यार्थी विकास योजनेतर्फे आतापर्यंत अशा 6 शाळांना मदतीचा हात देण्यात आला आहे. विद्यार्थी विकास योजना हा विचारपूर्वक घडवून आणलेला उत्तम कल्पनांचा एक संगम आहे. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत तर मिळतेच, पण समाज ऋण फेडण्यासाठी संवेदनाही जागृत होते. Vidyarthi Vikas Yojana and Sachin Tendulkar Foundation have built a good relationship and together have been able to do some good work to help meritorious children chase their academic dreams. Dreams do come true. May you continue to do the good work you have been doing and enable many more children to meet their academic goals. To be able to inspire the next generation and help them become citizens India can be proud of is a wonderful thing to do for our motherland. विद्यार्थी विकास योजना शिक्षण क्षेत्रात नावाजली गेली आहे. आता भविष्यातील वाटचालीबद्दल स्पष्टता आहे. महाराष्ट्रात या योजनेची उत्तम अंमलबजावणी केल्यानंतर ह्यापुढे संस्थेला इतर राज्यातील विद्यार्थी आणि शाळांपर्यंत पोहोचायचे आहे आणि त्यांना आर्थिक मदत, मार्गदर्शन तसंच पायाभूत सुविधांसाठी सहाय्य करायचं आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांची निवड आणि देखरेख या संबंधींच्या निकषावर कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता फाउंडेशन घेणार आहे. अशा महत्त्वाकांक्षी आणि निस्वार्थी कार्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत. सत्कार्याच्या या दिंडीत सामील व्हा आणि हा आनंददायी प्रवास आपण एकमेकांच्या बरोबर करूया. ह्या योजनेतून तरुण बुद्धिमान विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करता आलं आहे आणि वरवर अशक्यप्राय वाटणाऱ्या संकटांची पर्वा न करता उत्तम कामगिरी करणं शक्य झालं आहे. विद्यार्थी विकास योजनेला यथाशक्ती सहाय्य करा. खात्री बाळगा, हा केवळ परोपकार नसून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीची गुंतवणूक आहे.